गुड इव्हनिंग मित्रांनो. आज दिनांक 27/12/2024. नेहमीप्रमाणे आपलं जे टार्गेट आहे वेट लॉस करायचं 75 kg वरून 70 kg. तर तुम्ही बघू शकता पलीकडं आपलं हे टार्गेट आहे. ऑलरेडी मी पळत वरती येऊन हे डिस्टन्स मॅपिंग करून ह्या ठिकाणावरून आपल्याला त्या ठिकाणावर विदाऊट नॉनस्टॉप जायचं आहे. रनिंग करत प्रयत्न करायचा आहे की मॅक्झिमम आपल्याला हे कवर मिनिमम टाईममध्ये कवर करता येईल. तर आपण ठरवतो एवढं हे सहजासहजी कुठलंच शक्य नाही आहे. प्रत्येक गोष्टीला आपले टाईम बाउंड असतो. आपल्यामधली जिद्द चिकाटी हे करायलाच पाहिजे. कुठल्याच गोष्टीचा कंटाळा किंवा स्ट्रेस कुठल्याही गोष्टीचा न घेता आपण आपल्या टार्गेट जे आहे मॅक्सिमम प्रयत्न करत असतो. त्याप्रमाणे कालचा तर दिवस पूर्ण वायालाच गेला. म्हणून आज कुठल्याही परिस्थितीत हे आज जेवढा 2 दिवसाचा जो गॅप आहे आणि काल झालेला विशेष म्हणजे कामानिमित्त मी बाहेर जावं लागलं मला. तर आता आल्यानंतर पुन्हा आपण आपल्या ट्रॅकला सुरुवात केलेली आहे. कंटिन्यू हे चढ असल्यामुळं की बरेच कंटिन्यू आपण नाही पळू शकत, पण तरीसुद्धा प्रयत्न चालू ठेवूया आपण. तर जवळजवळ बराच वरच्या ठिकाणावर आपण आलेलो आहे. तरी कंटिन्यू आपण चालत राहूया, पळत राहूया. काही ठिकाणी ज्या ठिकाणी खूपच त्रास होत आहे असं वाटतं आहे आपल्याला त्यावेळेस थोडं नॉर्मल स्पीड कमी करून परत कंटिन्यू करू. असं हे टार्गेटेड आपण ठेवत जाऊया. मला तरी वाटतं आहे की आपण जर कंटिन्युअसपणा आपलं ठेवला तर हे लवकरात लवकर साध्य होऊ शकतं. आणि कुठलीच गोष्ट असाध्य असं काहीच नसतं. इफ यू डिसाईड देन टेक ॲक्शन विदाउट एनी वेटिंग और एनी एक्सपेक्टेशन वी कॅन डू कंटिन्युअसली आहे. पण त्याचबरोबर आहारही तेवढाच महत्त्वाचा आहे. पण त्याच्याही पेक्षा न विसरता न कंटाळता किंवा कुठल्याही गोष्टीचा आळस न करता हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेली बेसिसवर आपण हे रनिंग वॉकिंग हे करायलाच पाहिजे. हे माझं तरी ठाम मत आहे. बघू शकता की बाबा हे किती ऊन आहे हे आहे. आता हे पहिला सेकंड टप्पा आपला पारही झालेला आहे. वरती आल्यानंतर असं खूप छान असं अशी थंडगार हवा लागते एवढ्या उन्हामध्ये सुद्धा. वरतून जवळजवळ हे 4-4:30च्या म्हणजे 4:45च्या टायमाचं हे ऊन आहे. पण असं काहीच जाणवत नाही की ऊन आहे म्हणून. की सर्व गार अशी हवा सुटलेली आहे. मस्त वाटतं असं फ्रेश. आणि कितीही छान अशा वातावरणामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आपण वेळातला वेळ काढून आपण हे कंटिन्यू करायलाच पाहिजे. बघा आता हा जवळजवळ वरचा टप्पा पूर्ण कंप्लीट असा प्लेन आहे डोंगरावरचा. आपला हा डोंगर तुम्ही म्हणताल तर आपलं जेव्हा प्राईडवर्ड सिटी आहे लोहगावपासून आणि एअरपोर्ट जवळ हा जवळचाच डोंगर आहे. हा आमच्या कॉलेजच्या जवळ म्हणजे आमचं कॉलेज म्हणजे डी.वाय. पाटील जे आहे कॉलेज या कॉलेजच्या जवळच असल्यामुळं काय जशी ड्युटी संपली कीच आपण या ट्रेकिंगला मी सुरुवात करत असतो डेली बेसिसवर. बघूया आपण किती दिवसामध्ये हे आपलं टार्गेट कंप्लीट होतं. छान वाटते तसं हे खूप मस्त वाटतं आहे असं. आता हा वरचा टप्पा बघा. आता इथून हे किती आपल्याला छान वाटतं आहे. मस्त दोन्ही होतं आहे. आपल्याला फुल टाईमपासही होतो. आपल्या शरीराची काळजीही होते, एक्सरसाइजही होते. त्याच्यामध्ये आपल्यावर काय कुठल्याच प्रकारचा सगळ्यात मोठा मूलमंत्र म्हणजे आपला कुठलाही टेन्शन असो, त्रास असो, काही असो बॉडी रिलेटेड किंवा शारीरिक 100% कुठल्याही डॉक्टरला तुम्ही कन्सल्ट केलं तर ही कॅन सजेस्ट की तुम्ही कमीत कमी 1.5 ते 2-3 किलोमीटर तर दिवसातून हे चालणं व्हायलाच पाहिजे. तुमचा वेळ असो किंवा नसो वेळातला वेळ काढून हे चालायलाच पाहिजे, रनिंग करायलाच पाहिजे, एक्सरसाइज करायलाच पाहिजे. मी तर ठाम मताचा आहे आणि आपले डॉक्टरही ते सजेस्ट करतात. बराच फरक पडतो हा फरक. किंवा हे कुठल्याच गोष्टीने आपल्याला असं वाटतं आहे ना की हे
विदिन डेजमध्येच हे घडलेलं असतं असं काहीच नाही. लास्ट आपला जवळजवळ वर्ष, 1.5 वर्ष असो किंवा 6 महिने असो, 1 वर्षाचा बारट असो, हे हळूहळू सगळं हे गेन झालेलं असते, वेट गेन झालेलं असते. आणि ते आपण एक्सपेक्टेशन असं ठेवू शकत नाही की मला हे 4 दिवसात किंवा 5 दिवसात कंप्लीट करायचं आहे किंवा विदिन सम डेजमध्ये. काही नाही, ह्याला होऊन जाते. कुठल्याही प्रत्येक गोष्टीला पॅशन्स प्लस पेशन्स दोन्ही गोष्टी ठेवायलाच पाहिजे. असं कंटिन्यू नॉनस्टॉप हे मी ठरवलेलंच आहे. कारण का मी लास्ट टार्गेट जसं माझं ठरवलं होतं तसं मी 68वर मी टार्गेट ठेवलेलं होतं, मेंटेन केलं होतं. पण असू द्या काही कामानिमित्त परत ते कंटिन्यू नाही करता यायला. परत आणखी आहारावर कंट्रोल नाही झालं. पूर्ण व्हेज, नॉन व्हेज, फ्राईड वगैरे सगळं कसलंही खातो मी, काहीच प्रॉब्लेम नाही. पण विदाऊट कन्सर्न म्हणजे विदाऊट कुठल्याच गोष्टीचा कंटाळ न करता की हे आता मी कंटिन्यू ठेवणार आहे. मस्त वाटते. जसे वातावरण छान आहे. वरती आल्यानंतर थोडं हे ज्यावेळेस लास्ट टॉपच्या पॉईंटला येतो आपण, त्यावेळेस आपण बसून थोडे एक्सरसाइजही करू शकतो. मस्तपैकी एक्सरसाइज करून थकल्यानंतर परत आपण रेस्ट घेत परत थोडा वेळ इकडं तिकडं व्ह्यू पॉईंट करून आपण कंटिन्यू करू शकतो. छान वाटायचं असतं. मला तरी वाटतं आहे की सगळ्यात बेस्ट क्षण हा आपला आयुष्यातला शरीरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी नक्कीच घालवायला पाहिजे. काही असो. बघू शकता वरती हा सगळ्यात टॉपचा एरिया आहे. इथून पूर्ण जो आपलं प्राईड सिटी आहे, इकडं कॉलेज रोडचा आहे, लोहेगावचा एरियाचा जो टॉप व्ह्यू पॉईंट आहे, हा लास्ट पॉईंट इकडचा आपलं सगळ्यात टॉपचा आहे. तर आपण इथं परत एक्सरसाइज करू. थँक्यू.